अशी नाही आपलं काही गोड नाही लागवायला तर खावा खिचडीच करू असं टाकल्यावर टाकायची हळद ठेसा मस्त झाला की त्यात टाकायचं टमाटर उभं द्यायचं मस्त. आता वावरात जायचं नाही घरी काम माझी तब्येत खराब आहे तर आणि तशा पराठा येतून झाल्या फक्त बंधू जाऊ राहिले गव्हाले पाणी द्यायले गहू निघला तोही तुम्हाला दाखवणं नाही उन्हाळ्याला माझ्या तब्येतच्यानं तब्येत आहे कधी जमते कधी नाही. आता लोक झालं 2 खेप जाणं दवाखान्यात पण अजून काही जमली नाही. आता हे बी गोळ्या घेऊन पाहतो रात्रीपासून गोळ्या घेऊन पाहू राहिली. ताप जरा कमी आहे पण डोकंच लई झणझण करून राहिलं. टमाट्यात मीठ नाही टाकलं तर टमाटर चिटकू राहिलं त्याच्यासाठी टाकायचं थोडंसं मीठ. त्याची मेथीची भाजी होऊ द्यायची मस्त फिरून. मेथीची भाजी टमाटर ठेचा मस्त झाला तर आपला वासही सुटू राहिला मस्त. आणि याच्यात टाकायची गोबी मस्त ताजी ताजी आहे. मेथीची भाजी ताजी ताजी आहे. सगळं ताजं भेटते आता गावाच्या इकडे हिवाळ्यात. गोबीची भाजी गोबी घेतली मस्त फिरून आता याच्यावर ठेवतो झाकण आणि इथं मस्त 2 पोळ्या टाकून जाळ्या तेलाच्या पोळ्या बसा लाटत चव नाही लागत ना काही. तसंही माझे तोंड तापीनं खराब पडेल आता जाळ्याच पोळ्या टाकले लागू राहिले. मस्त शकतो ते चुलीत शेकल्यावर एकदम भारी लागतात ते. मीठ टाकून घेतो मग आठवण नाही राहत. पीठ गावाच्या नांदात आठवण नाही राहत. कधी मग 2 वेळा टाकतो तर कधी 1 वेळा तर कधी टाकतच नाही. असं वाटते टाकेल आहे मीठ. आता पक्की आठवण राहिली मीठ टाकेल आहे म्हणून. नाही तर मग जाळ्या पोळ्या टाका शेकाल त्याच्यावर. एकदा गोबीला पण देऊन देतो. मस्त असं पाणी सुटलं गोबीले सुट्टी करावं लागते. तर या तेला मिठाच्या पाण्यातच मस्त होते ते. आज नाही भाजी खाऊन लागू राहिली हो. मग मिरचीचा ठेसाय लागला होता आता भाजी लागली. आता लोक स्वयंपाक होत होता माया. चूल पेटवली ते इजली आता डबल पेटवली आता काय होते का मी जाव तर करून आणते मी. टाकतो तर जाड्याच पोया आता मी. काढलीची तो पण खाल्ला तुमचा गोड काला खाल्ला. संध्याकाळी नाही केलं तुम्ही त्याचं खंडा लागते की चांगलं म्हणून टाकू राहिली मी. टाकू राहिली तर ते इस्तो नाही ठेवू राहिले माहिती तुम्ही लोक. आणि खाऊन राहिलं इजून टाकतात चूल. तुम्हाला माहित आहे ना ही जाळ्या पोळ्या टाकते मग चूल इजवायले. इज तो ठूस नका कशा जाळ्या पोळ्या टाकते बरं. हे तर पाऊस बस तेवढाच पाहिजे फुलके नसतं. मग जाळ्या गोड नाही लागत बाई. मला पतल्या पतल्या आवडतात. पतल्या मग ते फुगले की लय मस्त लागतात. लय जाळ्या ते लय नरम होतात. मस्त कडक कडक लागतात मस्त लागतात. ते उली काय कामाच्या मग अशा मस्त कडक पोळ्या करायच्या आणि त्याला करायचा दाल तडका लय मस्त लागते. बिस्किट रोटी म्हणतात का त्याला. तिथे ह्याच्यातून देतो डॉक्टर तंदुरी म्हणतात ना त्याने. नाही जाळी कसं जाळी रोटी असते.
झालं की पाहुणे जवळ काय इस्तो पडला की नाही. आपल्या चुलीत त्या भयाडीचे बयाडीच्या नाही, आपल्या चुलीत केला म्हणजे आज तर पोळ्या तायावरच फुकतो म्हणून राहिले. करतो ना, तब्येत बरोबर असली तर करीन बाई पुरी, करा तर लागीनच. मी घरवारी करीन नाही पाहिजे. मी का तुम्हाला मागचा कापून यायचं लागतो का? नाही बाई तू राहिली की तूर आली की मी मागचा कापून यायचंच नाही लागत. तुझ्यावर कसा काळजी न कापू देत बाई. बरं आहे आता तर मी फक्तच नको येतो. आता तर निपट यायचू नाही लागत. तुमच्या कापसाच्या नादात म्हणलं ना, सोयाबीनचा सर्वा गेला किती मोठा. त्याची खुर्शी आणत होती का घरी? त्याच्या पहिले पाण्याच्या पहिले सोयाबीन सोंग झाले नव्हते का लोकांचे? हार्वेस्टर म्हणलं तरी बी त्यात सर्व असते. गेले मग हातून 5-6 हजार. झालं का तुझे जेवण? नाही बरं एवढे पैसे केले आज माझ्यानं उठ बैस म्हणून नाही राहिली. बघायला की डोसकच घुमून राहिला नाही. धर मग मी एवढी पोळी आणतो हिशोब. पण तुझ्या हातची पोळी शकेल गोड लागते बाई. मग हातची शकेल गोड नाही लागत मला तुझी. काहून असं? आई शकते आबडधोबड चुलीत पोळ्या, पण लय मस्त लागतात. अशी चव येते त्याला लय भारी. आणि म्या शकल्या की मा हाताने चवच नाही वाटते. आईच्या हातचा आता तुम्हाला दाखवतो मी. एकदम लाल शकतोय का बरी. काल तुम्ही पाहिल्यास किती मस्त शकल्या ना पोळ्या. आणि आई शकते आबडधोबड, पण आईच्या हातची शकेल भाकर लय गोड लागते पोळी. आईच्या हाताला लय चव आहे वाटते भारी. म्हणजे आमची आई भाजी करते तर लय मस्त करते, पण करतच नाही आता. आणि आमच्या आईच्या हाताला लय भारी चव आहे. भाकर भाजी असं खाऊ वाटते तिच्या हातचं, पण ते काही करत नाही आता. किती दिवस करीन. शेकजो मस्त फुगू दे जोशी. हा चला मग उरकला आता स्वयंपाक. घेतो भाजी काढून. भाजी काढायला डब्बा रिकामा नाही वाटते. त्याच्यात काढावं तर भाजी काढतो तर प्लेट इथंच. मग त्याच्यात 100 अनेक रास्ता ना काकीच्या. एक तर होईल ना. ते सकाळपासून मी चूल पेटू राहिली, चूलच नाही पेटू राहिली. ते आता सध्या पेटून आली होती मी. एक आपल्या अतिशय, एक राजकन्या काकीच्या अतिशय जो. आलती ना मी, पण काय जण आता मग तिनं बाई भिजवली का काय. नाही तर मग आता गॅसवर शेकतो इकडून तिकडून. पण गॅसवर शेकली की अशी चव नाही लागत. नाही तर आपल्या चुलीत दंड दिसतो असते, नाही तर काहीच नाही. चला मग मी आवडतो एवढा पसारा. आई तर शेकूच राहिली पोळ्या, इजतोय नाही म्हणते. राजकन्या काकीची चूल पेटून आली होती मी, पण ती नाही इजवली का काय काय माहित. नाही तर शेका लागतील मग अशाच गॅसवर भाकरी करतो तशा. चला मग आता मी घेतो एवढे भांडे घासून आणि औषध गोळ्या घ्यायच्या तर करून घेतो जेवण. आणि करतो आज दिवसभर मी आराम.
तुम्ही व्हिडिओ पहा, व्हिडिओ लाईक करा, आवडल्यास. नाही आवडलं तर सोडून द्या. बाय.